महत्वाची बातमी, भाजपच्या सभेमध्ये लाडक्या बहिणींची गर्दी जास्त। रात्रीच्या सभांमध्येही पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त असल्याचं पाहायला मिळालंय। लाडकी बहीण योजनेमुळे प्रचार सभेमध्ये महिलांची गर्दी पाहायला मिळतेय। नरखेडमधल्या फडणवीसांच्या सभेमध्ये 50% जास्त महिला होत्या। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या सभांमध्ये लाडक्या बहिणींचं जास्त प्रमाण पाहायला मिळत आहे। ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नरखेड येथील सभा आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो ज्या प्रमाणात पुरुष या ठिकाणी सभेला आहे त्याच प्रमाणात लाडक्या बहिणी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। ही परत एकदा गर्दी मी तुम्हाला दाखवतोय। या ठिकाणचे दृश्य नरखेडमध्ये काटोल विधानसभेचे भाजपचे उमेदवार चरणसिंग ठाकूर यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांनी नरखेडमध्ये सभा घेतली। या सभेत जेवढे पुरुष होते तेवढ्याच महिलांचं प्रमाण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालं। महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली आणि त्यानंतर ग्रामीण भागामध्ये मोठा प्रतिसाद त्या योजनेला मिळालेला आहे आणि त्याची प्रचिती आपण भाजपच्या सभांमध्ये पाहायला मिळते। परत एकदा ही गर्दी मी तुम्हाला दाखवतोय। यापूर्वीच्या सभा व्हायच्या तर जवळपास 70% पुरुषांचं प्रमाण असायचं, परंतु आता जेवढे पुरुष या सभेला आहे तेवढेच महिला ज्या आहे त्याही या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन सचिन सयांसह गजानन उमाटे, न्यूज 9 मराठी, नरखेड।